नमस्कार मैत्रिणींनो, सध्या आहे लग्नसराईचा सीझन आणि त्याच्याच निमित्ताने मी एक खास वस्तू आज तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि आपल्याकडे जे हे बॉक्स असतात बिस्किट किंवा वेफर्स स्टेक, त्याच्यातलंच मी इथे गोलाकार कट करून घेतलेला आहे। कार्डबोर्ड 3 लेयरमध्ये मी हे चिटकून घेतलेले आहेत। 3 गोलाकार सर्कल तयार करून ते चिटकून घेतलेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत मेहंदीचं ताट। लग्नामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा कार्यक्रम आता सध्या वाढलेला आहे म्हणजे मेहंदीचा। तर मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मेहंदीचे कोण ठेवण्यासाठी मी इथे ताट तयार करत आहे। सध्या आमच्या इथे सुद्धा लग्न आहे, माझ्या भाच्याचंच लग्न आहे, त्याच्यासाठी मी एक ताट तयार करत आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ब्लाउज पीसमधून मी हा चौकोनी कापड कट करून घेतलेला आहे। नंतर मग त्याला गोलाकार कट करून घेत आहे आणि हे असं गोलाकारात कट करून झाल्यानंतर चिटकवण्यासाठी इथे तिरकस असे कट द्यायचे आहेत। थोड्या थोड्या अंतरावर कापड असं फोल्ड करण्यासाठी संपूर्ण कापडाला इथे तिरकस कट द्यायचे आहेत आणि नंतर मग हे फॅब्रिक ग्लूने किंवा ग्लू गन असते त्याच्याने तुम्ही हे चिटकून घेऊ शकतात। मी आता इथे फॅब्रिक ग्लूने चिटकून घेत आहे। आधी असे छोटे छोटे कट घेतलेले आहेत, नंतर मग इथे ह्या फॅब्रिक ग्लूने चिटकून घेत आहे। आता हे चिटकवते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा, त्यांच्या तिथेही लग्नाचे कार्यक्रम वगैरे असतील तर तुम्ही असे हे ताट बनवून घेऊ शकतात। आता हे मी चिटकून घेत आहे। इथे थोडंसं ओपन होतं, तिथे सुद्धा कपडा ठेवून काठ आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे सुद्धा फॅब्रिक ग्लूने हे चिटकून घेत आहे। हे चिपकवायला थोडा वेळ लागतो कारण ते खूप ओलं असतं आणि मग ते वाळायला वेळ लागतो। आता वाळल्यानंतर मग मी इथे लेस चिटकवणार आहे। लेस ही फॅब्रिक ग्लूने चिटकत नाही, त्याच्यासाठी ग्लू गनच लागते। याच्याने मी चिटकून बघितली पहिल्यांदा पण चिपकली नाही ती, म्हणून मी आता ही ग्लू गन घेतलेली आहे आणि त्याच्याने ही लेस इथे चिटकून घेणार आहे। सारख्या सारख्या अंतरावर इथे मी ही अशी लेस चिटकवत आहे। आता संपूर्ण इथे ही लेस अशी चिटकवायची आहे आणि नंतर मग खालच्या बाजूला सुद्धा ही चिटकून घ्यायची आहे। आता ही मी इथे चिपकून घेतलेली आहे आणि उरलेली लेस ही खालच्या बाजूला चिपकवली आहे। त्याच्यानंतर इथे ही जी गोंड्यांची लेस घेतलेली आहे ती इथे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा इथे जॉईन करू शकतात आणि याच्या फॅब्रिक ग्लूने चिटकवायला वेळ लागतो, म्हणून ग्लू गनने चिटकवायची। ग्लू गनने ही पटकन चिटकवली जाते आणि नंतर तुम्हाला अजून पॅक करून घ्यायचे असेल तर तुम्ही जसं आपण ब्लाउजला हातशिलाई करतो त्याप्रमाणे इथे संपूर्ण लेसला हातशिलाई करून घ्यायची आहे सुई धाग्याच्या मदतीने। मी इथे हातशिलाई सुद्धा करून घेतलेली आहे संपूर्ण लेसला। त्यानंतर आता इथे आपल्याला फुलं चिटकवायचे आहेत किंवा प्लॅस्टिकचे गजरे असतात ते सुद्धा तुम्ही चिटकू शकतात, पण मी इथे कपड्याचे फुलं बनवणार आहे। त्याच्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे आणि उलट बाजूने ही फोल्ड करून दोन्ही काठ एकत्र करून 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी उलटून घ्यायची आहे। ही अशी शिलाई मारून झाल्यानंतर एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने ही अशी उलटवायची आहे, सरळ बाजूने करून घ्यायची आहे। नंतर मग आता इथे सुई धाग्याच्याच मदतीने इथे कडेकडेला छोटे छोटे टाके टाकायचे आहेत। दोऱ्याला सुरुवातीला गाठ मारायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे, हे असं दाखवल्याप्रमाणे गाठ मारून घ्यायची आहे दोऱ्याला आणि हे असं फूल तयार करून घ्यायचं आहे। हे असे फुलं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, खूप छान दिसतात हे। आणि मग आता हे असे भरपूर फुलं मी तयार करून घेतलेले आहेत आणि जे आपण ताट तयार केलेले आहे तिथे हे ग्लू गनच्या मदतीने चिटकून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हे सुई धाग्याने सुद्धा शिवून घेऊ शकतात। जर तुम्हाला वरती मणी लावायचं असेल तर मग तुम्ही हे सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं चिटकून घेतलेलं आहे मी आणि वरून आता इथे मणी सुद्धा मी लावून घेणार आहे आणि मध्ये आता तुम्ही इथे मेहंदीचे कोन किंवा
हळदीची प्लेटसुद्धा इथे तुम्ही ठेवू शकतात। तुम्हाला हे मेहंदीचं ताट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असतं, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।